मित्रांनो श्वान प्रदर्शन होतं आहे आणि वेगवेगळ्या जातीचे श्वान इथं आलेत. तर खूप इंटरेस्टिंग श्वान असतात. माहिती घेऊया प्रत्येक श्वानाची, कशा पद्धतीनं श्वान आहे, त्याचा आहार काय आणि कुठल्या जातीचं, त्याचं उगमस्थान कुठलं, हे सगळं विचारूया. चला आता इथून सुरुवात करू. एक मोठा श्वान, कुठला श्वान आहे हा? ग्रेट डेन श्वान. होय, काय नाव त्याचं? केन नाव आहे. केन केन हा. बर, काय वैशिष्ट्य येते ह्या? दिसायला देखण्याचा राखणीसाठी चांगला आहे, भीतीसाठी माणसाला, बाहेरची कुत्रे फिरवणे मिरवण्यासाठी आहे, संरक्षणसाठी. अग्रेसिव्ह डॉग आलं का? हा, 7 महिन्यात आहे. 7 महिन्यात. हो. आता ह्याचं काय, हे कुठलं ब्रीड आहे? बिगल आहे. काय वैशिष्ट्य? फिमेल पप आहे, 8 महिन्याचे. कुठलंही ओरिजिन नक्की कुठलं आहे? ओरिजिनल ब्रीड नाही, पण कुठलं मूळ कुठलं येतं? मुळे बाहेरचं ब्रीड येतं. कुठल्या बाहेर? पण आपलं अमेरिकन. काय नाव या ब्रीडचं? बिगल. बिगल. हा. हे कुठलं ब्रीड आहे? पॉमेलियन आहे. अग्रेसिव्ह आहे. खूप अग्रेसिव्ह आहे, येऊन देत नाही कोणाला. 2 मिनिट डॉक्टर सुनील देशपांडे माहिती देतील. कृपया श्वान मालकांनी व्यवस्थित. ह्या ब्रीडचं काय ओळख सांग? आपले मूळ भारतातली आणि जगातली सर्वात जुनी ब्रीड पश्मी म्हणतो. आपलं दुर्दैव एक म्हणायचं की ह्याच्यापेक्षा जास्त फॉरेन ब्रीड प्रमोट होतात, पण ही आपली भारतातली असून ही जात कुणाला माहिती नाहीये किंवा या जातीचं प्रमोशन झालं नाहीये. ही ब्रीड अतिशय सुंदर, काटस, आपल्या वातावरणात राहणारी, रोगप्रतिकारक शक्ती अतिशय चांगली असणारी ब्रीड आहे. काय नाव या ब्रीडचं? पश्मी. बाहेरच्या देशात याला सलुकी म्हणतात, आपल्या इथे पश्मी म्हणतात. आपण थोडंसं ध्यान ठेवायला पाहिजे की ते आपण जरी आपण एखादा हे लासापचं ब्रीड आहे. हे लासापचं म्हणून ब्रीड आहे. हे ओरिजिनल लासा ब्रीड आहे ना, फॅमिली डॉग म्हणून आपल्याकडे यूज होतो. शिवाय हा डॉग एवढा छान आणि दिसायला क्यूट, अगदी कॉलेजच्या तरुणींना सुद्धा वेळ लावणार आणि त्याचसारखा सुंदर देखणं दिसणारा डॉग आहे. याची फार मोठी केसांची लेंथ सुद्धा होते आणि हा वर्किंग प्लस फॅमिली डॉग म्हणून याचा यूज होतो. फॅमिली डॉग? हा, येस, फॅमिली डॉग म्हणून यूज होतो. शिवाय हा वर्किंग मध्ये चांगल्या पद्धतीनं संरक्षणाचं सुद्धा काम करतो. काही ब्रीड मध्ये 1 किंवा 2च होते. हा कुठला? हा ब्रीड डॉबरमॅन ब्रीड आहे, जर्मनीचं आहे. मॅक्स नाव आहे याचं. हे कोपर ऑइल आहे, वर्किंग डॉग आहे. कुठला आणलाय हा? सातारा, गोडोली. हे कुठलं ब्रीड आहे? केन कॉर्सो ब्रीड आहे. कुठले मूळ, त्याचं उगमस्थान कुठलं? मूळ तसं अमेरिकन म्हणलं जातं. काय वैशिष्ट्य आहे या ब्रीडचं? सगळ्यात अग्रेसिव्ह जात आहे, सगळ्यात अग्रेसिव्ह जात आहे. PSI स्कोर याचा 750 आहे. म्हणजे चाबड्यात एखाद्या गोष्ट जर पकडली तर ती सोडायचं कॅपॅसिटी ती 750 आहे. म्हणजे एखाद्या खायला काय देतं? खायला याला पेडिग्री असते, भाकरी आहेत आपल्या आणि बाकी सगळं. कुठलं ब्रीड आहे? हे लॅब आहे. लॅब काय वैशिष्ट्य ते? आपले शांत आहे एकदम, सगळ्यांवर चांगलं असतं. त्याची स्मेलिंग शक्ती चांगली असते का? वास घेण्याची 1 नंबर शक्ती त्याची. पोलीस दलात वापरतात ते प्रामुख्याने. हो. कुठला आहे हा ब्रीड? लॅबच. लॅब आहे, पण तुमचं गाव कुठलं? आमचं गाव बुध. कुठलं ब्रीड आहे? नमस्कार. हे आहे आपले कारवानी, ओरिजिनल गावठी ब्रीड. हा, गावठी. काय काय खायला घालता? खायला आपले पेडिग्री येते आणि बाकी काही खाण्यापेक्षा आपलं साधं जे आपण जे खातो थोडक्यात म्हणजे आपली भाकरी, बाकी चपाती सुद्धा खात नाही, फक्त भाकरी. आणि बाकी मग आपण जे जेवणात जे आपण खातो ते म्हणजे बाकी असं काही विशेष काही नाही, पण तेच खाऊन आपलं आहे सगळं. कुठलं ब्रीड आहे? हस्कीचं. हे ओरिजिन कुठलं, म्हणजे कुठलं त्याचं उगमस्थान आहे? आता आम्ही कसं झालंय, आमच्या घरी मादी पाळी मानतालुक्यात पिंगळीत. त्या मादीची पिल्लं आहे ते आमच्या दोन. हे मेल आहे आणि एक फेमेल आहे. मेल आहे. पण हे इतर डॉग थंड प्रदेशात असतात, मग तुम्ही कसं पाळणार? आम्ही याला काळजी घेतो, पण आपल्या वातावरणात बी तयार होते. आता आमच्या घरी मादी बी आहे, तिची पिल्लं आहे ती. कशा पद्धतीनं या ब्रीडचं वैशिष्ट्य सांगाल बाकीपेक्षा? वैशिष्ट्य म्हणजे एकदम शांत स्वभावाची, कधी कोणाला दात लावणार, जसं आपण सांगाल तसंच करते. आता एवढे 3 महिन्याचे आहेत तरी बघा वाळा जागेवर एका बसते. आपल्या ब्रीड मध्ये शिकवते, शिकते. छान दिसते.
कुठलं ब्रीड आहे? उल्लंघन केलं तर आपल्याला कसं वाटेल याचा विचार करा. कुठलं? आणि हे क्रॉपिंग म्हणजे VPT. कुठल्या देशातले? कान क्रॉप केल्यावर काय वैशिष्ट्य? ही प्रथा बंद करा. काही नाही रानात वगैरे चप्पळ आहे प्रयत्न केला पण आणि ग्राउंड पेक्षा बेस्ट आहे. चांगले चांगले. हे कायदे पाळलेल्यांना थोडस उजवं माप दिलेलं आहे हे लक्षात ठेवा. या अमेरिकन बुली डबल एक्सेल आहे. डबल एक्सेल. हा अमेरिकन बुली. त्यामध्ये काय फरक असतं अमेरिकन बुली? अमेरिकन बुलीमध्ये पिटबुल पेक्षा हेड साईज जरा जास्त येते आणि डबल एक्सेल म्हटलं की जरा हाईटनं थोडा जास्त येतो डबल एक्सेल. त्यासाठी डॉगचा शॅम्पू किंवा डॉगचा साबण खायला काय असतं? हा आपण वापरावा. खायला एक टाइम पेडिग्री एक टाइम घरचा आहे. साधारणतः आपल्या इंडियन कंडिशन्समध्ये सांगा कुठलं ब्रीड हे? स्टेपरशेर टेरियर पिटबुल. स्टेपरशेर पिटबुल आहे. कुठलं आहे? त्याच्यामध्ये उपजात आहे का? हा पिटबुल मध्ये उपजात आहे ती. काय वैशिष्ट्य येतं? शिकारीसाठी वगैरे वापरतात. शिकारीसाठी. हा शिकारीसाठी वापरतात. एकदा पकडलं की ते सोडत नाही अजिबात. लॉक सिस्टम. कधीच कुठल्या श्वान स्पर्धेत भाग घेऊ नका. उलट त्या गोष्टी लाडू. इथून पुढे लाडू. पण आणि कुठलं त्याला breed आहे? आपल्या dog पिटबुल. चांगलं संवर्धन करायसाठी तुम्ही प्रयत्न करावा फरक आहे. असं मला वाटतं. सेमच आहे. काय फरक आहे? पण हेच वाटतं. त्यामुळे हे काय लॅब? हे लॅब्राडोर आहे. सर्जरी काय वैशिष्ट्य? लॅबचं आपलं होम फ्रेंडली डॉग आहे. चावत नाही काय नाही. घरात आपलं खेळण्यासाठी लहान मुलांबरोबर वगैरे बरोबर चांगलं एकदम सगळ्यात सुंदर. धन्यवाद. पोलीस दलात खूप वापरलं जातं. हा स्मेलिंगसाठी पण चांगलं. शिकारीसाठी माशाच्या खास कर. हे कुठलं? ग्रेहॉन्ड. काय वैशिष्ट्य येतं? याचं वैशिष्ट्य पळण्यासाठी आणि रेससाठी. आपण हे श्वान प्रदर्शन भरवलं या श्वान हे ब्रीड काय? हे ब्रीड कुठलं? क्लासिक पिटबुल. क्लासिक पिटबॉल मध्ये पिटबॉल मध्ये फरक येतो. हो ह्याचं काय वैशिष्ट्य? साधं म्हणजे एकदम फ्रेंडली. फ्रेंडली. हो. खायला काय असतं? खायला काय आपण घालल ते व्हेज चिकन नॉन व्हेज काय? हा मीठ वगैरे सगळं. अजून एक वेगळं ब्रीड काय नाव आहे? आता प्रदर्शनात एक सुद्धा ब्रीड नाही. लावरी पिसोरी. हा बरं लावरी पिसोरी. दाखवा ती ब्रीड दाखवा. ब्रीड बघा. हे एकच breed आहे. मेजर संतोष मधने पुशेगाव यांचं हे मालकीचं श्वान आहे. नाही असू द्या पण ऐका की ह्या breedचं वैशिष्ट्य काय येतं? हा काय वैशिष्ट्य येतं? वैशिष्ट्य म्हणजे हे स्पीडला कोणालाच गावत नाही. शिकारी नाही तसं नाही. ही आपलं शोला पाळलं आपण. शोला पाळू द्या पण कुठली ती ब्रीड नक्की? लावरी पिसरी ब्रीड आहे. लावरी पिसोरी. ही सगळ्यात जुनं जी खेळत होती ना सगळी तेव्हा ती सैनिक आहे सैनिक. मिलिटरीमॅन आम्ही आणि हिचं पिल्लू आहे आणि हे आम्ही आपलं पुढच्या वर्षाला जपतो आपण. शाल श्रीफळ आणि प्रसाद. कुठलं ब्रीड? रॉटवेलर आहे. बघितलं अग्रेसिव्ह अतिशय अग्रेसिव्ह. कसं काय शाकाहारी मांसाहारी काय? दोन्ही बी अग्रेसिव्ह आहे खूप लय जाग्यावर लक्ष ठेवा. हे यानंतर कुठलं ब्रीड आहे? ब्रेंझेम. पशुधन विकास अधिकारी आपलं पोलीस आर्मी मध्ये संतोष आतमध्ये वापरलं वाघ विनंती करतो. बर. आणि तुम्ही कुठलं घेतले? पुशेगाव म्हणलं आपलं. ही ब्रीड वेगळी आहे, अतिशय वेगळी ब्रीड. मेन पेन जातीची ब्रीड आहे. कुठली? मेन पेन. यानंतर काय वैशिष्ट्य आहे? डॉक्टर अर्चना नेवसे पशुधन विकास अधिकारी परळी शोसाठी. यांचा सत्कार बारका एवढंच वाटतं. विनंती करतो. कुठलं हे? अधिकारी हे बेल्जियम मिलिनॉइस. काय त्याचे दोन्ही एकत्र? नाही दोन्ही एकत्र नाही. आता ह्याचा जो भाऊ आहे ह्याचा भाऊ आणि म्हणजे ह्याच्या भावाची हे पिल्लू आहे. हा ना. ही कशासाठी वापरलं जातं? हे शक्यतो मिलिटरी हे कुत्रं आता वापरते. आता थोडे 2 ते 3 वर्ष झालंच आपल्या इकडे दिसायला लागलेलं आहे. हे पूर्णपणे वर्किंग ब्रीडमध्ये येतो आणि पूर्ण वर्किंग. अग्रेसिव्ह आहे. ॲग्रेशन आहे पण असं परकीय लोकांसाठी जास्त आहे. आता आमच्या फार्म हाऊसवरती आणि शेतीच्या ठिकाणी पूर्ण हँडल म्हणजे जेवढा एरिया आहे आपला तो पूर्ण संध्याकाळचा पूर्ण एकटे हँडल करतात ते दोघं. बर. पण मला हेच आहे की हे कुठलं ब्रीडिंग म्हणजे क्रॉस ब्रीडिंग आहे का काय? नाही ओरिजिनल चॅम्पियन ब्रीड आहे. चॅम्पियन. हे कुठल्या देशात प्रामुख्याने आढळतं? हे बेल्जियममध्ये प्रामुख्याने आढळतात. बेल्जियम सुरुवातीला हे बेल्जियमला होते. त्याच्यानंतर आत्ताच आपले इंडियन आर्मीकडे हे ब्रीड चालू झालेलं आहे. सहाय्यक पशुधन विकास अधिकारी ही कुठलं ब्रीड? यांचा सत्कार रणजित शेठ जाधव यांनी करावा असं त्यांना विनंती करतो. हे
लॅब रॉट व्हीलर माहिती सांगायची. हा रॉटविलर शॉन आहे. हा सांगा माहिती. हा रॉटविलर शॉन आहे. याची ब्रीड हे ते जर्मनीमधून झालेलं आहे, इंडियामध्ये इम्पोर्ट झालेलं आहे. हा सहसा करून राखण्यासाठी व शोच्या पर्पजसाठी बऱ्यापैकी ब्रीडर्स लोक ह्याचा यूज करतात. ॲग्रेसिव्ह अतिशय ॲग्रेसिव्ह मानलं जातं या ब्रीडला. यात काही काल्पनिक गोष्टी अशा आहेत की ॲग्रेसिव्ह मानलं जातं, परंतु अशी काही गोष्ट नाही आहे. हा डॉग जेवढा वर्किंगला रागीड एवढा आहे तेवढा सिक्युरिटीसाठी चांगला आहे. तसंच तो लॉयलसुद्धा ओनरसाठी आहे. बऱ्यापैकी ओनरच्या लॉयल्टीसाठी म्हणून याला ओळख झालेली आहे. जर्मन शेपर्ड, त्यानंतर रॉटवेलर आणि लॅब्राडोर ह्या तिन्ही ज्या ब्रीड आहेत, गोल्डन रिट्रीव्हर असेल, ह्या सर्वांचे ना मालकासाठी लॉयल आणि सिक्युरिटी Z+ सिक्युरिटी जे म्हणतात ते रॉटवेलरला केन कोर्सो आहे त्या ठिकाणी बघायला भेटेल. केन कोर्सो असेल, रॉटवेलर असेल, जर्मन शेपर्ड, डॉबरमॅन असे जे वर्किंग डॉग्स आहेत ते फार प्रचंड प्रमाणामध्ये मालकाची सुरक्षा असू द्यात किंवा तुमच्या घराचे राखण चांगल्या पद्धतीने करणारे डॉग्स आहेत. आणि काही कोइन्सिडन्स घडतात ते मात्र कुठल्या तरी व्यस्तच्या हल्ल्यामुळे होत असतात. त्यामुळे बऱ्यापैकी लोकांचा गैरसमज आहे की ही डॉग गाई, शेळी वगैरे यांच्यासाठी अटॅक मुवमेंट करतात वगैरे. काहीतरी अनुचित प्रकार घडल्यावरच ही डॉग वर्किंगच्या मोडला येतात. अदरवाईज हे फॅमिलीसाठी खूप लॉयल आहेत आणि खूप छान प्रकारचं ब्रीड आहे. बरं, खाण्यासाठी कसं काय? खाण्यासाठी काही नाही, मुडी नाही आहे अजिबात कुठल्या प्रकारे. तुम्ही देईल ते फूड ते पटकन खाऊन ते त्याची एनर्जी प्लस करत असतात ते. अजून एक वेगळं ब्रीड सांगा, ब्रीडची माहिती. हे आहे अमेरिकन बुल एक्सेस आहे. हां, याची उपयोग आपल्या शिकारीसाठी किंवा राखण्यासाठी केला जातो. डॉग्ससाठी पण त्याचा वापर चांगला केला जातो. एकदम हां, हेवी आहे, नाही एकदम फ्रेंडली, स्मूथली. मेल आहे का फिमेल? फिमेल आहे, फिमेल आहे, 2.5 वर्षाची फिमेल आहे. अतिशय चांगल्या पद्धतीत ब्रीड. मित्रांनो, अजून एक ब्रीड राहिले, ब्रीडची माहिती तुम्ही सांगा. माहिती कुठलं ब्रीड? जर्मन शेपर्ड आहे. जर्मन शेपर्ड अतिशय ॲग्रेसिव्ह मानलं जातं. हां, होय. तसं शांत असतं. जास्त हे केलं त्याच्या संग खेळलं किंवा ज्याला जास्त त्रास दिला तर ते ॲग्रेसिव्ह होतं. तसं होत नाही ते. बघा मित्रांनो, एवढे सारे ब्रीड आहेत आणि आपण बघू शकता की ब्रीड हे बी जर्मन शेपर्ड आहे, हे अमेरिकन बुली. मला आता काय काय ब्रीड ओळखू यायला लागले. इथं एक वेगळं प्रकारचं ब्रीड आहे.